धक्कादायक घटना। लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपी अजूनही फरार। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, शेगाव, सिंधी माळीपुरा येथील तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला 6 महिन्यांची गर्भवती केलेल्या आरोपींविरुद्ध तत्काळ अटक करण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे। शेगाव शहर पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 26, 2025 रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 567/2025 अंतर्गत संदीप गणेश राखोंडे व मोहन गणेश राखोंडे राहणार सिंधी कॉलनी, माळीपुरा, नांदुरा या दोघांवर कलम 3/5 64/1 64/2 आणि 69 भारतीय दंड संहिता 2 BNS 2023 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। फिर्यादी शाहीन परवीन बिस्मिल्ला खा, वय 28 वर्षे, राहणार सिंधी वालिनी माळीपुरा, नांदुरा, तिने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी तिला लग्नाचे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर धमक्या दिल्या। परिणामी ती 6 महिन्यांची गर्भवती असून सध्या ती मानसिक व सामाजिक त्रासात आहे। घटनास्थळ गोपाल गेस्ट हाऊस, शेगाव तसेच मलकापूर रोडवरील शेत परिसर असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक संदीप बारंगे यांच्या ताब्यात आहेत। या घटनेबाबत आझाद पठाण, युवा जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी बुलढाणा यांनी पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन देत म्हटले आहे की या प्रकरणात आरोपी अद्याप फरार असून 2 वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींचा समावेश असल्याने शहरातील सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने संवेदनशीलतेने व तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करावी। त्या आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी त्या मागणीसाठी आज आम्ही नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये मान्य ठाणेदार साहेब यांच्या मार्फत SP साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। हा नेमका गुन्हा घडला कुठे? हा गुन्हा नांदुरा येथील फिर्यादी हे आरोपी सध्या नांदुराचे रहिवासी आहे। सदर आरोपी यांनी शादीचे आमिष दाखवून फिर्यादी याला शेगाव लॉजमध्ये नेऊन बलात्कार केलेला आहे। आरोपी अटक आहे? आरोपी आजपर्यंत अटक नाही। आरोपी खुलेआम गावामध्ये घुमत आहे। आजपर्यंत कोणतेही यांच्यावर अटकची सत्र कारवाई झालेली नाही, म्हणून आम्ही नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये आज मागणी करत आहोत। हा गुन्हा घडायला किती दिवस झाले? हा 28 तारखेला दाखल झालेला आहे, 26 तारखेला दाखल झालेला आहे। त्याच्यानंतर आरोपी अटक नाही झाला तर आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू, संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आम्ही आंदोलन करू। तेव्हा नंतर अगर नाही झाला तर आम्ही मुंबई मंत्रालय घेण्यासाठी पदयात्रा काढू आणि आरोपीला अटक पाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही। का संविधानिक आमचा हक्क आहे ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही।